आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिवाजी पार्कवरती आहेत. सीमा, आज आपण पाहतोय संपूर्ण देशच नाही तर जगभरात जे जे भारतीय आहेत ते इंडिया इंडिया असा जयघोष करतायत. प्रत्येकाला उत्सुकता आहे, उत्कंठा वाढलेली आहे. कसा माहोल पाहायला मिळतोय शिवाजी पार्कवर? नक्की श्वेता, आज होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आज लढणार आहे. त्यामुळे नक्की विश्व चॅम्पियन कोण होणार असा सवाल उपस्थित केला जातोय आणि आपल्या महिला खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट प्रेमी हे उत्साही आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. आपणच ट्रॉफी जिंकणार असा विश्वास त्यांनी महिला संघावरती व्यक्त केलेला आहे. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि नक्की आजचा प्लॅन काय आहे मॅच बघण्याचा हेही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर आज सामना रंगणार आहे, अंतिम सामना आहे. काय वाटतं की विश्व चॅम्पियन आपण होणार का? हा, आपण नक्कीच विश्व चॅम्पियन होणार आहोत. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला आपण सेमीफायनलमध्ये हरवलं आहे, तर नक्कीच आपण आज साऊथ आफ्रिकेला हरवून सुद्धा आपण दिवाळी साजरा करणार आहोत. तर खूप उत्सुक आहोत आणि आजचा सामना खूप रंगतदार होणार आहे. धन्यवाद. कोणाकडनं अपेक्षा आहे? खरं तर शतक मारली जिमीमा, तसेच हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यांनी सेमीफायनलमध्ये खूप रंगतदार परफॉर्मन्स केला होता, तर आज देखील करतील अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला काय वाटतं की आज ज्या पद्धतीनं दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर खेळणार आहे, त्यांच्याकडे तसे प्लेयर्स आहेत, तर आपल्याही ज्या धाकड महिला आहेत त्या मैदानामध्ये उतरणार आहे, तर कोणाकडनं अपेक्षा आहे? ऑलराऊंडर दीप्ती शर्मा सुद्धा खूप चर्चेत असते. जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तर आपण खरं तर मागच्या सेमीफायनलमध्ये त्यांची कामगिरी खूप चांगली राहिलेली होती आणि घराघरापर्यंत खरं तर जेमिमा पोहोचल्या. आता काय वाटतं? टीम इंडियाने आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे. खूप वर्षानंतर आपल्याला फायनलमध्ये जाण्याचा चान्स मिळाला आहे, तर टीम इंडिया खूप चांगला परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही ते मॅच खेळतायत, तर आज मॅच बघण्यासाठी काही वेगळा प्लॅन केलाय का तुम्ही? हा, प्लॅन तर आहे. आता मॅच झाल्यानंतर आम्ही घरी जाऊन सर्व मित्र एकत्र मिळून मॅच बघणार आहोत, तर आमचा प्लॅन असा आहे. काय वाटतं, म्हणजे दबाव भीती वाटते का? कारण की काय होणार, कारण अनेकांनी सांगितलं की दिवाळी आपण आज साजरी करणार, वाटतंय? नाही, भीती काय नाही. या टीमनी पूर्ण जो क्रिकेट खेळलेला आहे पूर्ण या वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. तसेच आपले कॅप्टन तर नॉकआउटमध्ये तर परफॉर्मन्स तिचा खूप चांगलाच असतो. तर मला तर जास्त करून तर बॉलिंग अटॅकवर खूप भरोसा आहे या टीम इंडियाच्या, कारण क्रांती गौड, रेणुका, दीप्ती शर्मा हे खूप चांगले बॉलर आहेत आणि त्यांनी करून दाखवलेले. ऑस्ट्रेलिया एक मॅच खूप खराब गेली बॉलिंगनी तरी चालेल, पण या मॅचवर आम्हाला खूप त्यांच्यावर भरोसा आहे की हे लोक बॉलिंगनी खूप मॅच इंडियाला जिंकून देणार नक्की. ओपनर स्मृती मंधानाकडनं काय अपेक्षा आहे? कारण नेहमी मॅच ही खरं तर डिपेंड ओपनरवरच असते. ती वुमेन्स क्रिकेटची विराट कोहली आहे, तिला तर काय प्रेशर काय नसतो, ती फुल बिंदास खेळते. तिच्याबरोबर आता शेफाली पण वर्मा ती पण बिंदास आहे. जेमिमानी तर करून दाखवलं आहे आणि हरमनप्रीत कौर तर ती प्रेशरवाली बॅट्समन आहे, ती तर कधी पण येऊन आणि मॅच फिनिश करायला आपल्याकडे रिचा घोष आहे. मग त्याबद्दल तर भीतीच नाही. एक मॅच साऊथ आफ्रिकेने आपल्याला हरवली, तर आपण त्यांना या मॅचला फायनलला हरवून त्यांना दाखवून देणार की आम्ही कोण आहे इंडियामध्ये असो. तुम्हाला तर इथे आपण बघितलं तर उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. आपणच विश्व चॅम्पियन होणार असा एक विश्वास त्यांनी महिलांवरती महिला खेळाडूंवरती व्यक्त केलेला आहे. काही वेळात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा बघणं महत्त्वाचं असणार आहे की आपल्या फेवरेट खेळाडूंची नक्की कामगिरी अंतिम सामन्यामध्ये कशा पद्धतीने होते. अगदी त्यामुळे जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोच आहे. प्राची आणि सर्वांचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. प्रत्येकाला इच्छा आहे ती म्हणजे हा सामना लवकरात लवकर सुरू व्हावा आणि हा पावसाचा जो व्यत्यय आहे तो दूर व्हावा.